द न्यूज प्लस चॅनलचा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा भक्तीनं ओथंबलेला कार्यक्रम पाहून युवा कलाकार मृत्युंजय मेत्रे यानं श्री विठ्ठलाची प्रतिमा आणि कार्यक्रमाचा अप्रतिम असा लोगो साकारलाय। द न्यूज प्लस चॅनलवर प्रसारित होणारा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा कार्यक्रम पाहून सोलापूरच्या युवा कलाकार मृत्युंजय मेत्रे यानं श्री विठ्ठलाची एक खास कलाकृती साकारली आहे। या कलाकृतीत त्यानं श्री विठ्ठलाची प्रतिमा आणि कार्यक्रमाचा लोगो एकत्रितपणे रेखाटला आहे। मृत्युंजयनं तयार केलेली कलाकृती अमूर्त आणि वास्तव या दोन्ही शैलींचा सुरेख मिलाप असल्याचं दिसून येतं। लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या मृत्युंजय सध्या मुंबईतील प्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे। मृत्युंजयचे वडील देवेंद्र मेत्रे हे सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत होते। नुकतेच ते सेवानिवृत्त झाले, तर त्याची बहीण प्रियंका मेत्रे ही फॅशन डिझायनर आहे। मृत्युंजय हा मागणीनुसार पोर्ट्रेटसह इतर विविध कलाकृती देखील तयार करून देतो। त्याच्या या कामाला सोलापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत असं मृत्युंजय मेत्रे याचं म्हणणं आहे। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमामध्ये जो भाग मी बघितला त्यामध्ये विठ्ठलाची जी काही माहिती किंवा सध्या चालू असलेल्या वारीबद्दल जे काही वर्णन सांगितलं आणि त्याचा जो लोगो चालू होता तो लोगो बघून मला त्याचं सगळं जे काही प्रतिमा आहे ती करायची एक इन्स्पिरेशन मिळाली आणि म्हणून मी त्याचं एक रूप तयार केलं। ही कलेची आवड कधीपासून ह्या सगळ्या कलेची आवड सुरू झाली आणि आता सध्या आपण काय करतो ह्या पहिलीपासून मी चित्र काढत होतो। ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये सवय लागली आणि आता मी ग्रॅज्युएशन केलं सर जे स्कूल ऑफ आर्ट मधून मुंबई आणि आता पुढचा प्रवास चालू आहे टायपोग्राफी आणि कॅलिग्राफी या रिलेटेड फील्ड्स। एक पुढे चालून माणूस काय आहे, काय करायचा विचार आहे या फील्डमध्ये? आता मला मास्टर्ससाठी सिलेक्शन झालं युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग स्कॉटलंड आणि रेडिंग या दोन्ही संस्थाकडून आणि तिथून पुढे रिसर्च टायपोग्राफी आपल्या ज्या स्क्रिप्ट आहेत भारतातल्या त्या पुढे मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जायच्या आणि फॉन्ट बनवायचा असा माझा मानस आहे। जे आता एक चित्रकलेची आवड जपणारे सगळे विद्यार्थी आहेत म्हणजे शालेय असतील कॉलेजमधून वगैरे असतील यांना सांगणं काय आहे की आहे कलेची आवड आहे पण याच्यामध्ये त्यांनी काय करावं, कशा पद्धतीने पुढे चालावं? आत्ता आपलं जे काही चालू आहे एज्युकेशनच्या बाबतीत चित्रकला हा विषय तेवढा जास्त घेतला जातोय आणि त्याला तो प्लॅटफॉर्म मिळतोय सगळ्या बाजूने डिजिटल असल्यामुळे सुद्धा आणि बाकीच्या हँडवर्क सुद्धा। मग त्यामुळे शाळेमध्ये जो आपल्याला चित्रकला सांगितली जाते तासामध्ये ती करताच आपण पुढे ग्रेड एक्झाम गव्हर्नमेंटने घेतलेल्या त्यामध्ये जास्त पार्टिसिपेट करावं आणि पुढे जाऊन CET वगैरे या एक्झामसाठी प्रिपरेशन करावं। यातून तशा नोकरीच्या संधी किंवा व्यवसायाच्या संधी कशा पद्धती? कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि आपल्याकडे जो काही आता डिजिटलायझेशन झालंय ग्राफिक डिझायनिंगसाठी खूप संधी आहेत। त्याचबरोबर पेंटिंगसाठी प्रत्येक कॉलेज एक प्लॅटफॉर्म देते एक्झिबिशन करायला, त्यामुळे तिथून पण आपल्याला चान्स मिळतो दरवर्षी। लोकांना जर ती कामं हवं असतील तर मग कशा प्रकारे संपर्क साधावा? मी सध्या पोर्ट्रेट्स, लँडस्केप आणि कमिशन वर्क घेतो आणि जास्तीत जास्त कॉम्पोजिशन वर्क सुद्धा कस्टमाइज पेंटिंग करतो। त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता।
फोन नंबर 80108856. पोर्ट्रेट्स म्हणजे जसे आई वडिलांचे जे आपल्या घरामध्ये आहेत आपल्याला करून घ्यायचे किंवा आफ्टर मॅरेज जे फोटो लावण्यापेक्षा सध्या पोर्ट्रेट काढण्याचा कल आहे, तर मी तसे कस्टमाइज वर्क घेतो. आणि लँडस्केप म्हणजे सिनरी, किल्ल्यांचे, नळदुर्गांचे हे जे काही फोटोग्राफीज आहेत त्याचं लँडस्केप कॉम्पोजिशन मी करत असतो. संपर्क साधायचा म्हणजे लोकांनी कशा पद्धतीने संपर्क साधायचा असतो? व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही कस्टमायझेशन असेल त्या पद्धतीने सांगू शकता. तरुण कलाकाराच्या या कला निर्मितीमुळं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाला एक वेगळी कलात्मक ओळख देखील मिळाली आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.